वेलकम टू सनी अँड मयुरी यूट्यूब चॅनल। तर आज आम्ही तुम्हाला आमची लग्नाची स्टोरी सांगणार आहे। तर माझी बायको तुम्हाला व्हिडिओ दाखवणार आहे त्यांना। हां, आमच्या लग्नाचे तुम्हाला सगळे मोमेंट्स आम्ही तुमच्या सोबत शेअर करणार आणि सांगणार पण की आम्हाला कसं वाटलं आमचं लग्न कसं झालं ते। हां, जसं तुम्हाला सांगितलं आमचं लग्न मे महिन्यात झालंय ना, आणि आमची अशी इंटरकास्ट आहे। हां, आमचं इंटरकास्ट म्हणजे तुम्हाला जसं सांगितलेलं ॲक्च्युली मराठी आणि बुद्धिस्ट, तर यांच्या पद्धतीने झालं लग्न। खूप छान झालं। 10 मेला आमचं लग्न झालं आणि 8 मेला हळद होती। तर माझ्याच फक्त हळदीचे व्हिडिओज ते थोडेसे म्हणजे अपलोड त्याच्या हळदीचे व्हिडिओ आहे ना, तिची व्हिडिओ आहे ना, हिच्या घरच्यांनी ती एडिट केली। म्हणजे हिच्या फोटोग्राफर तर म्हणजे तिचा भाऊच आहे। सांगितलेलं ना आपण की माझा भाऊच आहे तो फोटोग्राफर, तर त्याने माझ्या हळदीचेच तू सांगितलेलंस ना मागच्या हिचा भाऊ आहे। नाही ते आपण बनवलेली व्हिडिओ तर विसरली ती व्हिडिओ नाही का बनवलेली आधी। हां, तर तिला वाटलं ते आम्ही पहिले एक व्हिडिओ बनवलेली, तर त्याच्यात ती मी अपलोड नव्हती केली, डिलीट झाली ना। हां, डिलीट झाली ती, तर आम्ही ही परत बनवतो आम्ही। तर तुम्ही आहे ना आमच्या लग्नाचे व्हिडिओ सगळे बघा, तुम्हाला पण मस्त वाटेल। माझे त्याच्यात हळदीचं पण आहे स्टार्टिंगला आणि नंतर आमच्या लग्नाचे, नंतर रिसेप्शनचं पण थोडं आहे। तर नक्की पूर्ण बघा। आमचं लग्न जसं 10 मेला झालं, 8 मेला हळद होती आमची। तर मी लग्नामध्ये नऊवारी साडी फर्स्ट टाइम वेअर केलेली, तर मला खूप छान वाटलं, खूप भारी दिसत होते। हां, मी नऊवारी साडी कधी वेअर नव्हती केली आणि मला ते चालायचं वगैरे पण खूप प्रॉब्लेम म्हणजे भीती वाटत होती की कसं चालायचं, काय होईल पण खूप छान त्या मेकअप वालीने पण माझा खूप सटल म्हणजे छान म्हणजे एकदम डिसेंट मेकअप लुक केला। आणि हा मला ऍक्च्युली बोललेला आधीच की भूतासारखा मेकअप करू नकोस, एकदम ओव्हर। हां, मी बघतो ना लग्नाला एकदम जेवढा नॅचरल राहशील तेवढं राहा आणि नॅचरलच तू चांगली दिसते, म्हणून मी जास्त कधी मेकअप पण करत नाही। हा मला बोलतो की नको आपण नॅचरल असतो तर तेवढंच चांगलं आणि छान दिसतो। तर माझ्या लग्नामध्ये पण मी एवढं हेवी किंवा ओव्हर मेकअप असं केला नाही। तिला ऑलरेडी सांगितलं जास्त मेकअप वगैरे करू नको। मेकअप वालीला मी सांगितलं की माझं छान असं तर तिने मस्त मेकअप केला। तर तुम्ही बघा थोड्या वेळात कसा मेकअप वाटला, कसं म्हणजे ड्रेसिंग। आणि आम्हाला ड्रेस पण आमच्या खूप जणांना आवडला। ऍक्च्युली माझा जो रिसेप्शनचा ड्रेस आहे ना तो खूप म्हणजे खूप आवडला। पहिला आमचा प्लॅन होता ना की वन पीस होता तो माझा, फुल वेगळा प्लॅन होता। मला बोलू दे। अचानक मजा चुप, बिल्कुल चुप। हिम्मत कैसे होई तेरी मुंह खोलने। अरे मला जे आठवत होतं मी सांगतो, बोल। तर माझं कम्प्लीट होईल तेव्हा तू बोल। तर माझा रिसेप्शनचा ड्रेस वन पीस होता। वन पीस लव्हेंडर कलरचा होता तो, तर खूप जणांना आवडला। खूप जणांनी मला विचारलं कुठून घेतला, तर त्यांना मी सांगितलं लोकल स्टोअरमधूनच घेतला। खूप छान आहे, तुम्ही बघा नक्की। ॲक्च्युली आधी मी ते असतं ना घागरा ते डिसाईड केलेलं, पण नंतर मी एक्सचेंज केलं कारण काहीतरी झालेलं त्याचा प्रॉब्लेम। तर नंतर आम्ही वन पीस चूज केला, तर माझ्या मम्मीने केलेला तो वन पीस चूज। तर खूप छान होता तो आणि सगळ्यांना आवडला सुद्धा। लग्न सुद्धा आमचं भारी झालं, हॉल पण खूप छान म्हणजे आम्ही काय असं विचार नव्हता केलेला की आमचं लग्न। हां, खरंच त्यावेळीची सिच्युएशन जरा वेगळी होती, जरा आमच्या जरा प्रॉब्लेम आलेलं, पण जरा काय आलं माझ्या मम्मी वगैरे जरा प्रॉब्लेम झालेला, त्यामुळे आम्हाला असं म्हणजे हे नव्हतं की चांगलं तेवढं छान लग्न होईल। पण चांगलं झालं, एकदम सही झालं। हळद पण माझी तरी हळद खूप छान म्हणजे खूप मोठी आम्ही हां, म्हणजे हिच्या घरच्यांची इच्छा होती की हिच्या पप्पाची पण की माझ्या पोरीचं पण लग्न चांगलं होऊन दे। हिचे पप्पा नव्हते पण त्यांची तर कमी आम्हाला वाटते की याची मम्मी पण नव्हती आणि माझे पप्पा पण नव्हते। तर क्रिश्चियन पद्धतीने लग्न होतं, जसं सप्तपदी असतात, खूप आवडतं आमच्या जे पद्धतीचं लग्न। आमच्या लोकांना खूप आवडलं ते, म्हणजे त्यांनी कधी बघितलं नव्हतं ना असं। थांबा, आता तुम्ही व्हिडिओ बघा तुम्ही पहिले, तुम्हाला मग अजून आपण समजेल तुम्हाला। बघा आता ही व्हिडिओ।
कसं कशी वाटली वाटलं तुम्हाला आमची आमचं व्हिडिओ, लग्न? लग्नाची व्हिडिओ वगैरे? नक्कीच तुम्हाला आवडली असेल, आणि आवडली असेल तर नक्की लाईक करा आमच्या व्हिडिओला. तो हॉल पण मस्त होता, तुम्ही बघितला असेल आता. हॉल पण एकदम मस्त होता. हॉलचं नाव आई इसाई मॅरेज हॉल कल्याणला आहे. कल्याणला आहे, बेस्ट इसाई हॉल गावात. कल्याणला. हा. मस्त आम्हाला होता खूप एकदम. बजेट मध्ये मिळाला. वरून एसी हॉल होता आमचा. म्हणजे मस्त. दिवसभर यायचे आपल्या डोंबिवलीमध्ये ना. दिवसभर. म्हणजे आम्ही डोंबिवलीमध्ये एसीचे फक्त म्हणजे असं सगळ्यांचे चार्जेस विचारलेले, हो, तर separate आम्हाला charges सांगतात होते की सगळ्यांचे. आणि आपल्याला सांगितलं हा, 2 तास तास- लावणार. हा, तासाभराच्या तासाचे नंतर एसीचे extra पैसे झाले की घेतात आपल्याला extra पैसे सगळीकडे. द्यायचे. आणि प्लस वरून लाईट गेली तर त्या जनरेटरचे Generator वेगळे चे पण पैसे, वेगळे. म्हणजे सगळ्याचे वेगळे वेगळे चार्जेस. आणि प्लस हॉलचा पण वेगळा. म्हणजे होते छान, पण हा. एकदम बजेटच्या वरती एकदम खूप महाग होते. आणि तो तेव्हा- चांगला होता. तो पण खूप माझी मम्मी पण ऍडमिट होती ना, तर त्यामुळे जरा आमच्या घरी जरा ते प्रॉब्लेम चालू होते, म्हणून जरा पैशाचा पण जरा प्रॉब्लेम झाला. म्हणून आम्ही विचार केला की आम्ही तर विचार केला की कोर्ट मॅरेज वगैरेच करायचं. पण मी पण विचार केला जाऊन जातं, एकच लग्न होणार आहे. तिला पण ऍक्च्युली असं आवड आहे की असं मेकअप लग्नाचा लुक वगैरे करायला, म्हणून मी बोललं चल जाऊन दे आपण एकच लग्न होतं, एकदाच- आपण एकदम चांगलंच हा. करावं असं वाटतं. तर ती पण बोलत होती, प्लस माझे नटायचंय मला. सगळे बोलत पण होते चांगलं. ती पण मला बोलत होती की आपल्याला, पहिला ही बोलली की आपण कोर्टात करूया, पण नंतर ती पण बोलली की नाही चल जाऊन दे आपण करून टाकूया. तिकडे नको जाऊ, मग कॅमेरे बाहेर जाशील. तर आपल्या लग्नात जेवण पण खूप छान होतं. आमच्या लग्नात पनीरची भाजी होती. हो. आमरस ठेवलेला आम्ही स्पेशल. मे महिना ते होता आणि आंब्याचा आंब्याचा season होता. सीझन होता, तर आमरस ठेवलेला. म्हणजे तुम्ही- तिथे व्हरायटी पण असते. म्हणजे थंडीमध्ये गाजरचा हलवा असणार किंवा हा. असं सीझन नुसार तिथे हे असतात स्वीट. तर तुम्ही छान होता खूप. कमेंट मला मध्ये खूप नक्कीच आवडला. सांगा. हा, तुम्ही कमेंट करा कसा नक्की होता? कसा वाटला हॉल, आणि आमची व्हिडिओ कशी वाटली ते पण कमेंट करा. आमच्या चॅनलला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करा आणि चला बाय.